अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरहित शेती जो सर्वज्ञानी दया घन ज्याच्या आज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत हरिदोई ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्राणी स्वयं ब्रह्ममीचे असे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावाराम तो मीच्या या आत्माप्त काम तरी नमन कोणा करावे म्या नित्यं स्वप्रकाशं व्यापकं नाम रूपयोः अधिष्ठानं बुद्ध्यबोध्यं बुद्धेर्दृग्यत्तु निर्मलं अपारं सर्ववेदान्त वेद्यं प्रत्यक्परं महा एवाहं नमत्तोऽन्यदिति मे निश्चिता मतिः। सिद्धांत मताने अधिकाऱ्याचा असंभव आहे आणि आपल्या सिद्धांत मताने अधिकाऱ्याचा संभव आहे, पूर्व पक्षाच्या मताने अधिकाऱ्याचा असंभव आहे। कारण जे मोक्ष जीव ब्रह्मैक्य ज्ञानाने प्राप्त होणारा जो मोक्ष, त्या मोक्षामध्ये दोन अंश आहे, एक कारणासहित जगताची निवृत्ती आणि परमानंद रूप ब्रह्माची प्राप्ती। त्यापैकी कारणासहित जगत निवृत्तीची कोणालाही इच्छा नाही, फक्त त्रिविध दुःखनाशाची इच्छा आहे असं पूर्व पक्ष म्हणतो। आणि या ठिकाणी सिद्धांताने सिद्ध केलं की जरी लोकांना त्रिविध दुःखनाशाची इच्छा असली तरी तीन प्रकारच्या दुःखनाशाचे उपायही लोकांना ज्ञात असले तरीसुद्धा त्रिविध दुःखाचा समूळ नाश होत नाही। म्हणून त्याची निवृत्ती झाली तरी ती लयरूप निवृत्ती होते, आत्यंतिक निवृत्ती होत नाही। कारण आत्यंतिक निवृत्ती का होत नाही तर त्याचं मूळ कारण जे आहे त्रिविध दुःखाचं ते आहे आत्मस्वरूपाचं अज्ञान। म्हणून आत्मस्वरूपाच्या ज्ञानावाचून त्याची त्या त्रिविध दुःखाची निवृत्ती होत नाही। मग आत्मस्वरूपाचं ज्ञान करून घेणं आवश्यक आहे आणि आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने काय होते, मूळ कारण असणारी जी अविद्या, मूल अविद्या तिची निवृत्ती होते आणि तिचं कार्य असणारं जगत त्याची निवृत्ती होते। म्हणजे सर्व लोक मुमुक्षुच आहेत, सर्वांना मोक्षाचीच इच्छा आहे आणि कारणासहित जगत निवृत्तीचीच इच्छा आहे। आता दुसरं त्यांनी सांगितलं होतं की आपलं परमानंद रूप असणारं ब्रह्म, त्या ब्रह्माच्या प्राप्तीची इच्छा कोणाला होत नाही। कारण लोकांना इच्छा आहे, त्यांना आनंद पाहिजे, पण तो कोणत्याद्वारा पाहिजे, विषयाच्या द्वारा। सर्व लोक विषय सुखाची इच्छा करतात, ब्रह्मसुखाची कोणीही इच्छा करत नाही। त्यामुळं या ब्रह्मप्राप्ती रूप अंशाचीही कोणाला इच्छा नाही। सर्व लोकांना इच्छा आहे, पण ती कशाची, विषय सुखाची इच्छा आहे। त्यामुळं तुमचा ग्रंथ त्याही अंशाने कसा निष्फल आहे, व्यर्थ आहे असं त्यांनी सांगितलं। आता सिद्धांती त्या संबंधाने उत्तर देतात। आता वाचू ना। आता ब्रह्मप्राप्तीरूप मोक्षाच्या द्वितीय अंशाची कोणी इच्छा करीत नाहीत याचे समाधान सांगतो। दुसरा अंश काय आहे, एक आहे कारणासहित जगत निवृत्ती, दुसरा अंश कोणता आहे, परमानंद रूप असणाऱ्या ब्रह्माची प्राप्ती। ह्या द्वितीय म्हणजे दुसऱ्या अंशाचीही कोणी इच्छा करीत नाही असं कोण म्हणतो, पूर्व पक्ष म्हणतो। त्या पूर्व पक्षाचं खंडन आता या ठिकाणी करतात आणि सिद्ध काय करतात, ब्रह्मप्राप्तीरूप अंशाची परमानंद रूप असणारं ब्रह्म, त्याच्या प्राप्तिरूप असणारा जो अंश, त्याचीही लोकांना इच्छा आहे। छांदोग्य उपनिषदात सनत कुमारांनी भूमा ब्रह्म सुखरूप आहे असे सांगितले आहे, हे वर लिहिलेच आहे। आणि सुखाचा अनुभव थोडाफार सर्व जीवांना आहेत आणि आपणास नित्य सुख असावे अशीही सर्व जीवांना इच्छा आहे। चांगलं बारकाईनं पहा। पाठीमागे सांगितलं होतं की सुख कोणते, यो वै भूमा तत्सुखम अल्पे सुखम नास्ती। म्हणजे अल्प पदार्थ, परिच्छिन्न पदार्थ, मर्यादित पदार्थ, सीमित पदार्थ, त्याच्यामध्ये सुख नाही। जितकं जितकं व्यापकता आहे त्या ठिकाणी सुखाची अभिव्यक्ती आहे। आपल्याला धन थोडं असलं तर बरं वाटतं का, अधिक असलं तर बरं वाटतं का, खूप असलं तर बरं वाटतं की सगळी जगाची संपत्ती आपल्याला मिळाली तर बरं वाटतं। कारण जितकं व्यापक आहे व्यापकात सुख आहे, परिच्छिन्नात सुख नाही। म्हणून सांगतात की भूमा, आणि याला उदाहरण देतात कोणाचं, छांदोग्य उपनिषदामध्ये। उपनिषद
वेदांतो नाम उपनिषद. वेदांत म्हणजे काय? उपनिषद. आणि त्या उपनिषद हे सर्वात अपौरुषीय वेदाचा तो तत्वज्ञानाचा भाग आहे, किंवा जीवाच्या, जगताच्या आणि परमात्म्याच्या रूपाचा ज्याच्यामध्ये निर्धार निश्चय करून त्याचा निवाडा केलेला आहे, असा जो वेदाचा भाग आहे, तत्वज्ञानाचा भाग, त्याला म्हणतात उपनिषद. आणि ते अपौरुषीय आहे. वेद अपौरुषीय आहे. पुरुषकृत बुद्धीचे कोणतेही दोष त्या ठिकाणी नाही. आणि शिवाय तो जीवाच्या कल्याणासाठी प्रवृत्त झालेला आहे. त्याच्या अहिताची निवृत्ती करून त्याला हित प्राप्ती करून देण्यासाठी श्रुती माऊली किंवा वेद स्वरूप असणारा बाप प्रवृत्त झालेला आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे, न अल्पे सुखम अस्ति, अल्प पदार्थामध्ये सुख नाही. यो वै भूमा, जो व्यापक आहे, भूमा नाम ब्रह्म, तेच फक्त काय आहे? सुखरूप आहे, असं छांदोग्य उपनिषदात सांगितलेलं आहे. बरं, त्यांनी काय सांगितलं होतं की मनुष्याला ब्रह्मसुखाची इच्छा करील, परंतु त्या सुखाचा काय अनुभव असला पाहिजे की नाही. इच्छा कधी होते? जर एखाद्या पदार्थाचं ज्ञान असेल तर त्या पदार्थाची इच्छा होते. जर कधी त्याला ब्रह्मसुखाची अनुभूतीच नाही, ब्रह्माचं ज्ञानच नाही, ज्या गोष्टीचं ज्ञान नाही, तर तो पदार्थाचं ज्ञान असून तो अनुकूल आहे असं वाटलं तर त्याच्या प्राप्तीची इच्छा होईल. पण ब्रह्माचं ज्ञानच नाही तर त्याच्या प्राप्तीची इच्छा होणं संभवनीय नाही. जर ब्रह्मसुखाचा अनुभवच नाही तर ब्रह्मसुख आपल्याला प्राप्त व्हावं अशी इच्छा होणं संभवनीय नाही, असं कोण म्हणत होता? पूर्वपक्ष म्हणत होता. तर त्याचं उत्तर देताना सांगतात, बाबा रे, तू जरी असं म्हणत असेल की कोणालाच ब्रह्मसुखाचा अनुभव नाही, परंतु ब्रह्माचं सुख आहे का? सुख म्हणजेच ब्रह्म आहे, सुखच ब्रह्म आहे. ब्रह्माचं ज्ञान आहे का? ज्ञान म्हणजेच ब्रह्म आहे. ब्रह्माची सत्ता आहे का? सत्तेलाच ब्रह्म म्हणतात, सत्तेलाच ब्रह्म म्हणतात. अशी हे खरं वेदांताचं काय सिद्धांत आहे. आता याला समजून सांगण्यासाठी ब्रह्माचं ज्ञान, ब्रह्माचं अज्ञान असं शब्द योजलेले आहेत. परंतु खरं जर पाहिलं, पांडुरंग महाराज पुढे बसा, तर या ठिकाणी ब्रह्माचं ज्ञान आहे का? ज्ञानच ब्रह्म आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे कृपा करील नारायण, तुका म्हणे कृपा करील नारायण. जर परमात्म्याची आपल्यावर कृपा होईल, नारायण भगवंताची, तरीच हे ज्ञान ब्रह्म होय. लोक काय म्हणतात? तरीच कृपा करील तर काय होईल? तरीच हे ब्रह्मज्ञान होय. काव्यामध्ये असं म्हणण्याची पद्धती आहे, तरीच हे ब्रह्मज्ञान. देवाची कृपा झाल्याशिवाय ब्रह्मज्ञान होईल का? नाही. ईश्वरा अनुग्रहा देव पंसाम अद्वैत वासना महाभय परित्राणात द्वित्रिणाम उपजायते. ईश्वराच्या अनुग्रहानेच मनुष्याला, ईश्वरा अनुग्रहात एव, ईश्वराच्या अनुग्रहानेच पुंसाम अद्वैत वासना, पुरुषाला हे अद्वैत तत्वज्ञान कळावं अशी इच्छा अंतःकरणात निर्माण होते. जर अद्वैत ज्ञानाच्या प्राप्तीची इच्छा ईश्वराच्या अनुग्रहाने होते, तर अद्वैत ज्ञान होण्यासाठी ईश्वराचा अनुग्रह अत्यावश्यक आहे. हे कैमुत्तिक न्यायाने वेगळं सांगण्याची गरज नाही. असं जरी असलं तर स्वामी महाराज सांगायचे, तरीच हे ब्रह्मज्ञान होय, तरच त्याला ब्रह्मज्ञान होईल असं म्हणणं म्हणजे हा अर्थ, हा अपूर्व अर्थाची सिद्धी करणारं असं ते तुमचा अन्वय होत नाही. लक्षात आलं ना? मग काय खरं जर पाहिलं तरी हे ज्ञान ब्रह्म होय. तुम्ही ज्याला ज्ञान ज्ञान म्हणता ते ब्रह्म आहे आणि ते माझा आत्मा आहे असं कळलं तर खरी ईश्वराची कृपा झाली. ऐकाय, यम एव एष वृणते तेन लभ्या. उपनिषद सांगतं, येन एव, तो आत्मा ज्याला वरतो, अंगीकारतो, त्यालाच तो प्राप्त होतो. म्हणजे तो परमात्मा मीच आहे अशा प्रकारचा त्याचा निश्चय होतो. म्हणून ते काय म्हणतात की तुम्ही आम्हाला ब्रह्मसुखाचा अनुभवच नाही, तर मग ब्रह्मसुखाच्या प्राप्तीची इच्छाच होणार नाही. विषयाच्या सुखाचा आम्हाला अनुभव आहे, तर विषय सुखाच्या अंत्यविषयी जे अनुकूल विषय असतील त्यांच्या प्राप्तीची आम्हाला इच्छा संभवू शकते. तर त्याच्यासाठी सांगतात की तुम्ही ज्याला म्हणता ना सुखाचा अनुभव नाही, पर ब्रह्मसुखाचा अनुभव नाही म्हणता, पण सुखाचा अनुभव आहे की नाही. पुढे जाऊन म्हणजे सुखाचा अनुभव आहे म्हणजेच सुख कोणाला म्हणतात? ब्रह्माला म्हणतात. म्हणजे ब्रह्माचा अनुभव आहे की नाही? आहे. आणि मग त्याच्या प्राप्तीची इच्छा संभवेल की नाही? संभवेल. पहिल्यांदा त्यांना विचारतात, सर्व प्राण्यांना सुखाचा अनुभव आहे. आता
नवीन मनोविज्ञान असं सांगतं आणि ही खरीच गोष्ट आहे. आम्ही विचार केला तरी मनुष्याला काही लोक म्हणतात मी रात्रंदिवस किंवा महिने, काही लोक सांगतात 1 वर्ष किंवा आमचा जवळचा कोणी असणारा संबंधी मरण पावला, पत्नी म्हणा, पुत्र म्हणा, वडील, आई किंवा गुरु, काही जे कोणी जवळचं इष्ट, त्यांचा वियोग झाल्यानंतर लोक किती दुःखाने गांगरून जातात आणि ते म्हणतात की दिवसच्या दिवस गेले पण मला सुख कशाला म्हणतात ते लाभलं नाही. माझ्या चित्तामध्ये रात्रंदिवस सारखी तळमळ आहे, म्हणजे केवळ दुःखमय माझं जीवन आहे असं म्हणतात. पण असं जरी म्हणत असेल ना तरी सुद्धा त्याच्यामध्ये किंचित सुख कुठंतरी अनुभूतीला आलेलं असतं, कुठंतरी त्याला डोळा तरी दिवसातून लागलेला असतो, सुषुप्तीतलं सुख तरी त्याने अनुभवलेलं असतं, स्वप्न पडतं त्या स्वप्नामध्ये तरी कुठंतरी सुख मिळतं आणि दुःखामध्ये गांधता सुद्धा त्याला कुठंतरी पुन्हा सुख मिळतं. त्या पिंगलेचा दृष्टांत दिलेला आहे. तो कोण भर्तृहरी राजा, त्याची पत्नी मरण पावली, भर्तृहरी राजाची, कोण पिंगला, आणि तो बरोबर आहे ना, आणि तो काय करायला लागला, सारखा छाती बडायला लागला. तो घरातून वास्तविक प्रेत यात्रेपर्यंत माणसं जातात ना, पण तो स्मशानात वास रुद्र करी, त्याने तिथंच ठाण मांडून बसला, सारखा पिंगला तिथं म्हणायला लागला. आता किती दुःखाने गांधलेला असेल. आणि तिथं तो कोण आला, गोरक्षनाथ आला, आणि गोरक्षनाथच ना, तो गोरक्षनाथ आला आणि त्याने पाहिलं त्याची स्थिती, याची पाहिल्यावर हा काय, त्याच्याजवळ तो रंगीत मडकं आहे की नाही, तो घेऊन आला होता तिथं, आणि ते रंगीत मडक्याकडं पाहता त्याच्या हातातून सुटलं. आता हा सारखा पिंगला करत होता तरी याचं लक्ष त्याच्याकडे गेलं, आणि तो घट फुटल्यावर माझा घट असंच ना, माझं मडकं फुटलं, आता कोण असं मडकं मला कुठे मिळणार, माझ्या जीवनात काही अर्थ नाही, लागला छाती बडवायला गोरखनाथ. हा हसला, आहे की नाही, अरे माझी एवढी चैतन्यमयी पिंगळा गेली, याच्यामध्ये मी दुःख करतो हे बरोबर आहे, पण मडक्यासाठी घट फुटला त्याचा हा दुःख करतो, आणि तो हसला. तिथं सुद्धा त्याला हसू आलं का नाही, म्हणजे तिथं सुद्धा दुःखामध्ये येतकिंचित सुख आहेच की नाही, त्याला येतकिंचित का होईना सुख आहे. तर मनोविज्ञान असं सांगतं की जर एखाद्या व्यक्तीला 24 तासात सुखाचा क्षणच आला नाही, खरोखर सुखाचा क्षणच आला नाही, तर तो मृत्यूला प्राप्त होईल, जगणारच नाही मनुष्य. सुख हे मनुष्याचं मूलभूत जीवनाचा स्रोत आहे, ते त्याचं स्वरूप आहे, आणि जर तो सुखापासून वंचित झाला तर तो मनुष्य मृत्यूला प्राप्त होईल, किंवा दुसरी गोष्ट तो कमीत कमी मनोरुग्ण होईल, म्हणजे तो वेडा होईल. अशा प्रकारची स्थिती. सांगायचे काय, त्याला सुद्धा सुखात, मी सांगत असतो मनोरुग्ण झाला ना, खरा तो मृत्यूलाच पडतो, त्या मनोरुग्ण माणसाला सुद्धा थोडंसं सुख वाटतं, तो गुणगुणतो, म्हणजे काय त्याला बरं वाटतं की नाही, तो दुसऱ्यावर काही धावून जातो, त्याला बरं वाटतं की नाही, त्याच्यात सुद्धा त्याला सुखाची अनुभूती. म्हणजे सुख जर मनुष्याला यत्किंचित नसलं तर तो मनुष्य जगणारच नाही. थोडं जर मनुष्याला रात्रीचं झोप आली नाही तर लोक औषधं घेतात, इंजेक्शन घेतात, कारण सुषुप्तीतल्या सुखाचा त्यांना काय एक प्रकारची चटक लागलेली आहे आणि ते सुख मला मिळत नाही. वास्तविक तिथं विषय नाही, काही नाही, अशा सुखाविषयी कशाला माणसाला त्याच्याविषयीची लालसा उत्पन्न व्हावी, पण होते की नाही. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की सुख मनुष्याला, प्रत्येकाला काही ना काही सुखाची अनुभूती आहेच. भूमा अर्थात ब्रह्म सुखरूप आहे असे सांगितले, हे वर लिहिलेच आहे, आणि सुखाचा अनुभव थोडाफार सर्व जीवांना आहेच, आणि आपणास नित्य सुख असावे अशी ही सर्व जीवांना इच्छा आहे. सर्व प्राणीमात्रांना मला सुख असावा असं वाटतं का नित्य सुख असावं वाटतं. जसं दुःखाची आत्यंतिक निवृत्ती हीच महाराज पुढे, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती ही प्रत्येकाची इच्छा आहे, त्याचप्रमाणे मला अविनाशी सुख प्राप्त व्हावं, आहे की नाही. मला अविनाशी म्हणजे परम आनंद, मला जो आनंद प्राप्त होतो तो निरतिशय असावा. निरतिशय म्हणजे काय, त्याच्या समान कोणाचा नको, आहे की नाही. आपल्याला जर दोघांनाही 50 वास्तविक 50 मार्काचा पेपर आहे, 50 पैकी 50 मिळलं म्हणजे काय झालं, शेवटची मर्यादा गाठली की नाही. कोणाला तर आत्तापर्यंत झाले का 50 पैकी 51 मार्क पडले, असं तर काही होत नाही. 50 मार्क पडले म्हणजे झालं, आहे की नाही. आणि नंबर काढताना गुरुजींनी दोघा जणांना 50 मार्क पडले, जर त्याला 49 आणि याला 50 असते तर हा आनंदी होतो, आहे की नाही. आणि दोघांना जर 50 मार्क पडले तर दोघांचा द्वेष वाढायला लागतो.
कारण का, यालाही 50 आणि मलाही 50, म्हणजे निरतिशय सुख नाही. माझ्या समान सुद्धा सुख कोणाला नसावं आणि माझ्यापेक्षा श्रेष्ठ तर नसावंच, आहे की नाही. म्हणून या ठिकाणी प्रत्येक प्राणी मात्राला जी इच्छा आहे ती कोणत्या सुखाची आहे? निरतिशय सुखाची आहे. ज्या सुखासमान दुसरं सुख नाही आणि ज्याच्यापेक्षा श्रेष्ठ दुसरं सुख नाही, अशा प्रकारच्या सुखाची इच्छा आहे. आणि सर्वांना आहे की नाही, सर्व जीवांना त्याप्रमाणे याचीच इच्छा आहे. आपणास नित्य सुख असावे अशीही सर्वांना इच्छा आहे. आपण दररोजच चिंतन करतो नित्य सुख म्हणजे काय? कोणत्याही कालात, म्हणजे कालाचा परिच्छेद नसावा, देशाचा परिच्छेद नसावा, वस्तूचा परिच्छेद नसावा, असा देश काल वस्तू परिच्छेद रहित नित्य निरंतर असं सुख मला असावं, अशी सर्वांचीच अर्थ आहे, इच्छा आहे. याचाच अर्थ सर्व विचारी पुरुषांना ब्रह्मप्राप्तीची इच्छा आहे असा होतो. आणि असं सुख कोण आहे? फक्त असं ब्रह्मच अशा प्रकारच्या सुख स्वरूप आहे. दुसरं कोणीही ब्रह्मातिरिक्त असं सुख, शाश्वत अविनाशी निरतिशय निर्विषय व्यापक असं सुख दुसरं कुठेही नाही. मग आणि सर्व प्राणीमात्रांची मागणी हीच आहे. मग सर्वांना ब्रह्मप्राप्तीची इच्छा आहे की नाही? सर्वांना ब्रह्मप्राप्तीची इच्छा आहे. हे कसं माहिती आहे का? अगोदरच आपण कोणत्याही इथं अधिकारी विषय संबंध आणि प्रयोजन एकदा सांगून झाले. ह्या दुसऱ्या अध्यायामध्ये त्याचाच विस्तार करतात दुसऱ्या तरंगामध्ये. कारण हलवणी खुंट आधी करावा बळकट, त्याला स्तुना निखंदन न्याय म्हणतात. आपण जसं त्या जात्याचा खुंट आहे तर ती गृहिणी ती पुन्हा पुन्हा ठोकत राहते, हलवते, पुन्हा ठोकते. थोडा जरी जोपर्यंत हलतो तोपर्यंत जरी दळायला गेली दळण तर होणार नाही, पण तिलाच लागेल, आहे की नाही. म्हणून पहिल्यांदा त्याला स्तुना निखंदन न्याय म्हणतात. त्याप्रमाणे आधी तो खुंटा बळकट करावा. त्याप्रमाणे खरोखर या ग्रंथाच्या अधिकाऱ्याची सिद्धी आहे, याचा विषयाची सिद्धी आहे, याचं प्रयोजन आहे, म्हणजे याला फल पण आहे, याचा ग्रंथाचा विषयाचा संबंध आहे, अधिकाऱ्याचा फलाचा संबंध आहे. अशा प्रकाराने आपल्याला ह्या गोष्टी पटल्या पाहिजे. ह्याच गोष्टी आपल्याला कळल्या आणि पटल्या तरच आपली ग्रंथामध्ये प्रवृत्ती होईल. आणि मग आपल्याला वास्तविक आहे, आपल्याला कधीतरी शंका आली का हा ग्रंथ निष्फल आहे? ज्या अर्थी आपण ऐकायला बसलो कधीच नाही. हे लोक शंका घेऊन राहिले ग्रंथ निष्फल आहे, मग आपल्याला वाटायला लागलं ग्रंथ निष्फल आहे. हे म्हणायला लागले सफल आहे, आपल्याला वाटायला लागलं सफल आहे. परंतु चांगली गोष्ट आहे, त्याने हलवून पाहिलं. ग्रंथ निष्फल आहे हे काय करतात? हलवून पाहतात. आणि जोपर्यंत आपल्याला निष्फल वाटतं तोपर्यंत खुंटा हलतोय, आहे की नाही. आणि तुम्ही म्हटले का ग्रंथ सफल आहे, ग्रंथ सफल आहे, खुंट काय झाला? बळकट झाला. आता तुम्ही त्याच्याकडे प्रवृत्ती व्हायला हरकत नाही. तुम्ही पाठ 7:30ला ठेवा, नाही तर पाटे ठेवा, नाही तर रात्री ठेवा. कारण आता काय त्याचं प्रयोजन सिद्ध आहे, त्याचा अधिकारी मी आहे, सगळ्या अधिकाऱ्याचा फलाचा संबंध आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला निखालस पटण्यासाठी हे ग्रंथकर्ते हे कितीतरी दयाळू लोक आहेत. एवढा मोठा संस्कृतचा व्यासंग आपण केला, व्याकरणाचा, न्यायाचा, वेदांताचा, सांख्यांचा, तरी सुद्धा विचारसागरात ज्या प्रक्रिया मुमुक्षुला उपयोगी आल्यात त्या आपल्याला निश्चित बुद्धीवर आरूढ करण्यासाठी पुन्हा खूप कष्ट घ्यावे लागतात. एकांतात जाऊन मनन करावं लागतं, आलेल्या शंका साधू पुरुषांना विचाराव्या लागतात, त्याच्यात पुन्हा दुसऱ्या शंका येतात. पण यांनी स्वतः शंकाचा उत्थापन करून पुन्हा त्याचं असं निराकरण केलेलं आहे की त्या शंकेचा बीज सुद्धा नाहीसं केलं. पुन्हा आपल्याला कधी अंतःकरणात शंका उत्पन्न होणार नाही असं सांगितलं. फक्त आपण निवांत बसून त्यांच्या प्रत्येक पदापदाचा आणि वाक्याचा अर्थ किंवा परिच्छेदाचा, तरंगाचा अर्थ समजावून घेतला पाहिजे. तर आता सांगतात, आता ह्या सर्वांचा अर्थ काय झाला? याचाच अर्थ सर्व विचारी पुरुषांना ब्रह्मप्राप्तीची इच्छा आहे असा होतो. याचाच अर्थ काय झाला? नित्य सुखाची इच्छा आहे. नित्य सुखरूप फक्त काय आहे? नित्य सुख कुठे आहे? फक्त ब्रह्मस्वरूपात आहे. ब्रह्मस्वरूपाचं आहे का? ब्रह्मस्वरूपच नित्य सुखरूप आहे, ब्रह्मस्वरूपच नित्य सुखरूप आहे. मग सर्वांना इच्छा कशाची? ब्रह्मप्राप्तीची इच्छा आहे असा त्याचा अर्थ होतो. शिवाय ज्या पदार्थाची इच्छा होते त्याची इच्छा उत्पन्न होण्याची पूर्वी त्याचा प्रत्यक्ष अनुभव असलाच पाहिजे असा नियम नाही. कोणास एखाद्या सुंदर पदार्थाचे वर्णन ऐकूनही त्या पदार्थ प्राप्तीची इच्छा होते, त्याप्रमाणे ब्रह्मसुखरूप आहे असे शास्त्र श्रवण करूनही ब्रह्मप्राप्तीची इच्छा होणे संभवनीय आहे. वेदांताचे यांनी कसं सांगितले बघा, मनुष्यात जसं घडतं व्यवहारामध्ये तसंच या ठिकाणी सांगितलं. जसं परमार्थ साधनेमध्ये घडतं, ज्यावेळेला आपण गुरु शास्त्र परंपरेने संप्रदाय पुरस्सर याचं चिंतन किंवा श्रवण करतो त्यावेळेला कसं कसं जीवनामध्ये बदल घडत जातात, परिवर्तन घडतं ते या ठिकाणी सांगतात. बघा, त्यांनी एक शंका केली होती की ज्या पदार्थाचं ज्ञान नाही त्याची इच्छा होत
नाही. तर त्यांनी सांगितलं ज्या पदार्थाची इच्छा होते त्याची इच्छा उत्पन्न होण्याच्या पूर्वी, ती इच्छा जर आपल्याला व्हायची असेल तर त्याच्यापूर्वी त्याचा अनुभव असलाच पाहिजे असा नियम आहे. तर त्याच्या ठिकाणी त्याचा अनुभव असला पाहिजे असा नियम आहे असं तू म्हटला होता. पण तसा नियम नाही. का ज्या पदार्थाचा आपल्याला ज्ञान नाही, त्या पदार्थाचा किंवा अनुभव नाही, त्या पदार्थाच्या प्राप्तीची इच्छा होत नाही असा तू जो म्हणतो नियम, असा कुठलाही नियम नाही. हा नियम कळून घ्यायचा असेल तर झोपायचं नाही. कसा नियम नाही तर त्याच्याविषयी उदाहरण सांगतात. कोणाच एखाद्या सुंदर पदार्थाचे वर्णन ऐकूनही त्या पदार्थ प्राप्तीची इच्छा होते. एखाद्याने एखाद्या पदार्थाचं वर्णन ऐकलं तरी सुद्धा त्या पदार्थाच्या प्राप्तीची इच्छा होते. पदार्थ तर पाहिला नाही. मी घडलेलं उदाहरण सांगतो. परवाच मी बरेच दिवसापासून ऐकून होतं, काय आता मला त्याचा नाव माहीत नाही त्या पक्वान्नाचं, पण जिलेबी सारखं एक पक्वान्न असतं. मला जिलेबी आवडते म्हणजे मला खायची नाही आता म्हणून मी खात नाही, पण आवडते. त्याच्याविषयीची वासना अंतःकरणात असते खायचं. पाहिल्यानंतर खूपच वाईट वाटतं, पण ते खाता येत नाही. तर ते जिलेबी सारखा एक पदार्थ आहे, आता काय मला आठवत नाही त्याचं नाव. इमारती हां, इमारती. ते इमारती पदार्थ आहे. तर तो काय मला कधी खायला मिळाला नाही. परंतु एकाने सांगितलं, मी म्हटलं जिलेबी. ते म्हणजे जिलेबी काय घेऊन बसला, जिलेबीपेक्षाही गोड हा इमारती पदार्थ आहे. तर तो पदार्थ जर खाल्ला की मग तुम्हाला तर तो तर फारच आवडेल म्हणे. पण तो आलाच नाही. आम्ही परवा एका ठिकाणी गेलो, ते म्हणे चहा घेता का, तर मी नाही घेता, आम्हाला साखर खायचे नाही, घेत नाही. मग ते म्हणे फळं घ्या, मग ते चिकू वगैरे म्हणलं ते पण खायचे नाही. ते म्हणे मग दूध घ्या, म्हणलं साखर टाकू नका. आणि तेवढ्यात ते जे आमच्या बरोबरचे लोक होते त्यांनी तो पदार्थ आणला. जिलेबी तर नाही पण जिलेबी सारखा आहे. तर मी हळूच त्यांना विचारलं, देशपांडे साहेब होते, हे काय आहे. तर ते म्हणे इमारत आहे. अरे म्हटलं आता योग आला. त्यांना म्हटलं मला थोडी चक्कर यायला लागली. चक्कर आली म्हणजे गोड साखर खायला लागते. म्हणलं आता हेच खातो थोडंसं म्हणलं. त्यांनी 2च वेळे दिले. त्यांना वाटलं यांना नको जास्त. आता मी आपलं इच्छा तशीच दाबून टाकली, पण ते खाल. पण इमारती पदार्थ मला आधी माहीत होता का, माहीत नव्हता. तरी सुद्धा त्याचं ऐकून माझ्या मनात त्याचा कधीतरी आपल्याला मिळावा अशी इच्छा झाली आणि प्राप्त झाल्याबरोबर गरवी महाराज होते ना, हे होते बरोबर बरोबर आहे ना. तर लगेच खाल्लं ते. याचा अर्थ पदार्थाचा अनुभव असला पाहिजे असं काही नाही. कोणी त्या पदार्थाचं सौंदर्य माधुर्य वर्णन केलं तरी सुद्धा तो पदार्थ मिळावा अशी इच्छा उत्पन्न होऊ शकते. एक साहित्यिक आपल्या महाराष्ट्रातले होऊन गेले, त्यांचं नाव मला आठवत नाही. याच्या विदर्भातले साहित्यिक होते. स्वामी महाराज सांगायचे मग ते बालकवी बालकवी ठोंबरे असं. तर थोडं शृंगारिक आहे, त्याच्याशी काय आपल्याला कर्तव्य नाही. तर त्यांच्या मित्राचं लग्न झालं आणि त्यांनी सांगितलं किंवा आमची पत्नी अत्यंत अनुरूप अशा प्रकारची, तर तू एकदा भेटायला ये. तर त्यांनी ते कवीच होते. ते जाताना त्यांनी एक कल्पना केली किंवा ह्यांची पत्नी कशी सुस्वभावी काय कसं असेल तिच्यावर कविता करायची. ते रेल्वेच्या रुळावर बसले आणि तिथं कविता करायला लागले. रेल्वे आली आणि त्यांच्या अंगावरून गेली. ते म्हणजे गेले, त्याच्यात त्यांचा अंत झाला. स्वामी महाराज सांगायचे त्याच्यात अंत झाला. म्हणजे त्यांनी नुसतं पत्रातले शब्द वाचले आणि त्याला त्या प्राप्तीची काय झाली किंवा त्या पदार्थाच्या संकल्पना निर्माण झाल्या. म्हणजे याचा अर्थ एखादा पदार्थाचं वर्णन दुसऱ्याकडून ऐकलं, त्या पदार्थाचं ज्ञान नसलं तरी सुद्धा त्या पदार्थाच्या प्राप्तीची इच्छा होऊ शकते. त्याचा अनुभवच पाहिजे असं काही नाही. तसं मनुष्याने ब्रह्म सुखरूप आहे, यो वै भूमा तत्सुखम असं उपनिषदामध्ये ऐकलं, शास्त्रामध्ये ऐकलं. तर शास्त्र श्रवण करत असताना देखील अशा प्रकारचं ब्रह्म मला प्राप्त व्हावं अशी इच्छा होते. आपल्या आश्रमामध्ये स्वामी महाराजांनी एकदा ते काय करायचे की 5-6 वर्ष झाले की मग त्या 5-6 वर्षानंतर असं मधून कीर्तन करायला लावायचे कोणाला. आणि ते कीर्तन पहिले कीर्तनात ते सांगायचे की तू पहिले हे सांग की मी आळंदीला कशासाठी आलो आणि आता त्याच्यामध्ये मला इथे येऊन काय प्राप्त झालं, मला पुढं काय करायचं आहे हे तू सांग असं ते सांगायचे. त्याप्रमाणे एक जणाला कीर्तन करायला सांगितलं. तर त्यांनी सांगितलं मी आळंदीला आलो होतो, आमच्या गावाकडे एक चांगलं कीर्तनकाराचं कीर्तन ऐकलं. लोकांनी त्याचा इतका सत्कार केला की त्याला स्टँडपासून घोंगड्या अंथरल्या, फुलं टाकली, मग नंतर त्याच्या गळ्यात हार घातले, नंतर त्याला दक्षिणा पण खूप दिली. अनेक लोकांनी ओवाळलं, त्याची पाद्यपूजा केली. मग हे असं आपलं व्हायला
पाहिजे. म्हणे आळंदीला शिकला म्हणून मी आळंदीला आलो म्हणे. पण आता आणि मग आपण एक कीर्तन करू. मग ते म्हणे त्यांनी पुढं सांगितलं, मी आलो ह्या उद्देशाने, पण आता झाल्यानंतर काय झालं, माझी कीर्तन करण्याची इच्छा संपली म्हणे. मला मोक्षाची इच्छा निर्माण झाली. मला वाटलं की आपण मुक्त होण्यात जो पुरुषार्थ आहे तो हे लोकांच्याकडून सत्कार करण्यात, लोके पूज्यस्व देववत, याच्यात काहीच हे नाही. म्हणून मला आता अशी इच्छा झाली. म्हणजे याचा अर्थ इथं आल्यानंतर, श्रवण केल्यानंतर त्याला लोकेशनेपेक्षा पुरुषार्थ खरा काय आहे, मोक्ष आहे, जीवनमुक्ती हा पुरुषार्थ आहे असं त्याला वाटलं. तसं हे कशामुळं, शास्त्र श्रवण केल्यामुळं. तसं शास्त्रामध्ये जर आपण श्रवण केलं की ब्रह्म सुखरूप आहे, तर सुखरूप अशा ब्रह्माची आपल्याला प्राप्ती व्हावी अशी इच्छा होणं संभवनीय आहे. शिवाय ब्रह्माव्यतिरिक्त अन्य कोठेही सुख नाही. सुख म्हणजे ब्रह्म असा शास्त्र सिद्धांत आहे. आणि प्रत्येक जीवास यत्किंचित का होईना पण सुखाचा प्रत्यक्ष अनुभवही आहे. सुख म्हणजे ब्रह्म हा शास्त्राचा सिद्धांतच आहे. आणि प्रत्येक जीवास काही का होईना, यत्किंचित का होईना सुखाचा अभिलाष आहे किंवा आपलं सुखाचा अनुभव आहे. आपण परवाच सांगितलं, मला वाटतं किंवा कुठं कीर्तनातही आपण ऐकतो, जर यत्किंचित का होईना संसारात सुख नसतं तर कोणी संसार केला असता का? सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. पर्वता एवढं दुःख असलं तरी थोडं का होईना सुख आहे की नाही. ते आपण सांगतो ना, तर पाठीमागं तो मनुष्य रानातून चालला, वाघ लागला, मग विहिरीत उतरला, झाडाला मोळ होतं, खाली नाग वर वाघ, ऐकत ते मोळचं ते हे फुटलं, त्या माश्या उठल्या, सगळ्या चावायला लागल्या, एक थेंब त्याच्या नाकावर पडला, त्यांनी वर जीभ केली आणि म्हणतो वा वा काय मधुर आहे मध, आहे की नाही. आता ही सगळी दुःखच होती की नाही, पण यत्किंचित का होईना सुखाचा त्याला अनुभव आहेच की नाही. आणि सुखाचा अनुभव नसला तर आपण सांगितलं काय त्याला प्राप्त होईल, मृत्यू. 24 तास जर मनुष्याला केवळ दुःख असलं, सुख विवर्जित, तर तो मनुष्याचा प्राण शरीरात सुद्धा राहणार नाही. सुख म्हणजे ब्रह्म असा शास्त्र सिद्धांत आहे. आणि प्रत्येक जीवास यत्किंचित का होईना पण सुखाचा प्रत्यक्ष अनुभवही आहे. म्हणजे ब्रह्माचा प्रत्यक्ष अनुभव आहे असे अंशतः अनुभवत असलेले ब्रह्मसुख त्याचे प्राप्तीची इच्छा होणे साहजिक आहे. अंशतः का होईना त्याला ब्रह्मसुखाचा काय आहे, कारण सुख म्हणजेच ब्रह्म आहे, त्याला सुखाचा अनुभव आहे, विषय सुखाचा का असे ना, पण सुखाचा अनुभव आहे की नाही. मग अंशतः काय आहे, ते जे सुख आहे ते विषयाच्या माध्यमातून आलेले, पण सुख आहेच ना. म्हणून त्या मनुष्याला अंशतः प्राप्त झालेलं जे ब्रह्मसुख आहे त्याच्यातून आणखी चिंतन आहे, आता पुढे येतच जाणार आहे. हा जो विषयाचं सुख मिळतं ते सुख विषयाचं आहे का ते परमात्म्याचं आहे? विषयात सुख नाहीच आहे, परंतु मनुष्याला भ्रमाने ते विषयाचं सुख कशात, ब्रह्माचं सुख कशात वाटतं, विषयाचं. कारण ते सुख अभिव्यक्त होताना त्याला माध्यम कोण झाले, विषय, आणि विषयाच्या द्वारा त्यांनी सुख भोगले. आपण कदाचित पहिल्या मंगलाचरणामध्ये प्रक्रिया पाहिली असेल, नसेल तर पुढे येणार आहे, तरी थोडी लक्षात ठेवा. होतं काय की आपल्याला जेव्हा एखादा विषय प्राप्त व्हावा असं वाटतं तेव्हा आपलं मन चंचल होतं, आहे की नाही. आणि तो विषय जर आपल्याला दिसला तरी आपल्याला थोडं बरं वाटतं. तो विषय आपल्याला प्राप्त झाला, आपल्याला निश्चित स्वातंत्र्यपूर्वक आपल्याला त्या विषयाचा भोग मिळणार आहे असं वाटलं तर मन आणखी स्थिर होतं. आणि त्या विषयाचा भोग झाला तर मन काय होतं, पूर्णपणे स्थिर होतं. आणि एकदा मन स्थिर झालं की काय होतं, जीवाचं स्वरूप काय आहे, अंतःकरण. अंतःकरण अधिष्ठान चैतन्य, आणि अंतःकरण अधिष्ठान चैतन्याचं अंतःकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब. अंतःकरण जर बघा, पाणी चंचल असलं तर सूर्याचं प्रतिबिंब आपल्याला स्थिर दिसेल का? पाणी जर गढूळ असेल तर सूर्याचं प्रतिबिंब आपल्याला स्वच्छ दिसेल का? नाही. पाणी जर स्वच्छ असेल आणि स्थिर असेल तर सूर्य जणू काय आकाशातला सूर्य खालीच आला इतकं स्वच्छ दिसतं की नाही. तसं जेव्हा आपलं अंतःकरण इच्छित विषय, अनुकूल विषयाची प्राप्ती, बरोबर का, अनुकूल विषयाची प्राप्ती झाली का मन काय होतं, अंतःकरणाची स्थिरता होते. आणि अंतःकरणाची स्थिरता झाली तर ते अंतःकरण अधिष्ठान चैतन्य कसं आहे, सुखरूप आहे, आनंद रूप आहे. त्याचंच त्याच्यामध्ये काय पडतं, अंतःकरणामध्ये प्रतिबिंब. त्यालाच आपण काय म्हणतो, ब्रह्माची अभिव्यक्ती म्हणा किंवा आनंदाची अभिव्यक्ती, ती आनंदाची अभिव्यक्ती होते. पण होतं काय की अनुकूल विषयाची किंवा इच्छित अनुकूल विषयाची प्राप्ती, त्याची इच्छा पण केलेली असली पाहिजे ना. इच्छित असला पाहिजे, अनुकूल असला पाहिजे. अनुकूल असला आपल्याला इच्छा नसली तर काय उपयोग. इच्छित अनुकूल विषयाची प्राप्ती, अंतःकरणाची स्थिरता आणि त्या अंतःकरणामध्ये झालेलं आनंदाचं भान, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी एकाच वेळेला वाटतात. विषय प्राप्त झाला की लगेच अंतःकरण स्थिर, तत्काल काय होते, त्याच्यामध्ये प्राप्ती होते, आपलं अभिव्यक्ती होते. कशाची, आनंदाची.
मनुष्याला काय वाटत राहतं की अरे हा विषय प्राप्त झाला म्हणून मला हा आनंद झाला, कारण आनंदाची काय झाली त्या ठिकाणी अभिव्यक्ती झाली, प्राकट्य झालं, आहे की नाही. म्हणून आपल्याला काय वाटतं हे ध्यानात येत नाही. वास्तविक तो आनंद कोणाचा आहे? आत्म्याचा आहे. परंतु वाटतं कोणाचा? विषयाचा. का वाटतं? का या सगळ्या गोष्टी युगपत घडल्या. अनुकूल विषयाची प्राप्ती, अंतःकरणाची स्थिरता आणि आनंदाचं भान, ह्या सगळ्या गोष्टी एका कालात घडल्या, एक समवायावत छेदे करून, म्हणजे युगपत एकाच समयी या सगळ्या झाल्यामुळं आपल्याला निवाडा करता येत नाही का हा आनंद कोणाचा आहे? ब्रह्माचा आहे, हा आनंद विषयाचा नाही, असं काय आपल्या लक्षात येत नाही. आणि त्यामुळं जीव भ्रमलेया कामी, जीवांना काय भ्रम होतो का विषयांच्यामुळं मला हे सुख मिळालं म्हणून मी आता विषयाच्या द्वारा सुख भोगील. परंतु त्याला सुखाचा जो अनुभव आहे तो अनुभव जरी विषयांपासून सुख झाला असं वाटलं तरी वास्तविक ते सुख विषयात आहे का? जड असणारे विषय कुठून आनंद देतील? आनंद हा चैतन्याचा स्वभाव आहे. आनंद हा ज्ञानरूप ब्रह्माचा स्वभाव आहे. स्वभाव त्याला कधी, मिरच्याचा तिखटपणा त्याला कधी सोडून जातो का? त्या ठिकाणी साखरेचा माधुर्य सोडून जातं का? ब्रह्माचं हे सुख हे त्याचं काय आहे? स्वरूप आहे. आणि ते स्वरूप अभिव्यक्त कुठं झालं? याच्या अंतःकरणामध्ये झालं, पण हे कळत नाही. म्हणून अंशतः का होईना अनुभव, थोडा का होईना अनुभव जो सुखाचा आहे ते सुखाचा अनुभव सुद्धा कोणाचा अनुभव आहे? ब्रह्माचाच आहे. मग जर ह्या अल्प अशा विषयाच्या द्वारा होणारं ब्रह्मसुख घेण्यापेक्षा व्यापक असं ब्रह्मसुखच मला कशाने प्राप्त होईल अशी कोणाला मुमुक्षुला इच्छा होणं संभवनीय आहे की नाही? आहे. ब्रह्माचा प्रत्यक्ष म्हणजे काय, प्रत्येक जीवास यत्किंचित का होईना पण सुखाचा प्रत्यक्ष अनुभव आहे. म्हणजे ब्रह्माचा प्रत्यक्ष अनुभव आहे असे अंशतः अनुभूत असलेले ब्रह्मसुख त्याच्या प्राप्तीची इच्छा होणे साहजिकच आहे. यावर कोणी म्हणेल, मग आता प्रत्येकाला ब्रह्मसुखाच्या प्राप्तीची इच्छा होणं आहे, प्रत्येकाला म्हणण्यापेक्षा कोणाला विचारवानाला तरी ब्रह्मसुखाची इच्छा होणं, प्राप्तीची इच्छा होणं साहजिक आहे की नाही? आहे. यावर कोणी असे म्हणेल की विषय सुख हे जर तुमच्या मते ब्रह्मसुखच आहे तर पुष्कळ विषय संपादन करून नित्य ब्रह्मसुखाचा अनुभव घेणे हाच मोक्ष होईल. मग सर्व विषय सौख्य परित्याग करून करावयाचे काय? माणसाला डोकं असं उलट चालतं. एकदा माणसाचं एकदा गृहीत कृत्य धरलं, आपण डोक्यामध्ये धरलं की हेच बरोबर आहे का, मग जिथं अनुकूल येईल तिथं त्याच्या प्रकारचा तो अर्थ काढायला लागतो. उदाहरणार्थ त्या कीर्तनाचे पैसे घेऊ नये असं सांगितलं तर ते एका कीर्तनकारांनी सांगितलं. हे लोक आपला बुद्धिभेद करतात. कीर्तनकारांचं संमेलन भरून त्याच्यामध्ये त्यांना हे प्रमाण द्यायला पाहिजे. लोक लगेच म्हणतात तुका म्हणे देती घेती तेही नरका जाती. त्यांनी सांगितलं तुकोबारायांच्या अगोदरचे आचार्य आहेत माऊली, आणि माऊलीनं सांगितले आणि ग्रंथोपजीवे, आहे की नाही? ते विशेषी लोकी ये दृष्टादृष्ट विजय व्हावे जी असं सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये ग्रंथ उपजीवे, ग्रंथ हे आपल्या उपजीविकेचं साधन ज्यांचं आहे त्यांना दृष्ट आणि अदृष्ट ही दोन्ही सुख मिळतात. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी दक्षिणे सहित कीर्ती, अशा प्रकारचा त्याचा अर्थ होतो. म्हणून त्यांनी सांगितलं याही भूमंडळा माझी कीर्ती असं सांगितलं, ग्रंथोपजीवे असं सांगितलं. असा एकदा अर्थ करायचं ठरलं कुठे प्रमाण सापडतात तशा प्रकारचे अर्थ सुद्धा दिसतात. तसा हा जो आहे हा आईला ब्रह्मकुंडापर्यंत येत नाही, हा कुठं आणतो? मागं आणतो, आहे की नाही आईला. म्हणून तो म्हणतो आता तुम्ही म्हणता हे जे ब्रह्म विषय भोगाच्या खाली जे सुख प्राप्त झालं ते कोणाचं आहे? ब्रह्माचं आहे. मग आता आम्हाला ब्रह्मसौख्य जर मिळवायचं असेल तर एका विषयात एवढं सुख, तर ते विषय काय केले पाहिजे? अधिक प्रमाणात भोगले पाहिजे. त्यासाठी काय आहे? वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य. अनेक प्रकारचा जसा पसारा वाढतो, काही लोकांनी म्हण काढली व्याप्तीत का संताप, व्याप्तीत का ब्रह्मानंदाची अनुभूती, आहे की नाही? जितका विषय अधिक मिळवू तेवढा आपल्याला काही ब्रह्मानंदाची अनुभूती अधिक मिळेल. म्हणून तो म्हणतो त्यांनी अभिप्रेत्य परिहार दिलाय की हा शंका विचारतो म्हणजे हाच उत्थापन करतो आणि त्याचं उत्तर देतो. की ते म्हणतात की कदाचित असं कोणी म्हणू शकतं, आता जे विषयी लोक असतात ना त्यांना काय सवय झालेली की विषया वाचून दुसरं कुठं सुख नाही. त्यांनी लिहिले विष जातो यथाक्रमी विषय नैव विपद्यते, पुढं काय आठवत नाही. विषामध्ये जन्मलेला जो किडा आहे ना
तो विषयानेच काय होतं, संतुष्ट राहतो. त्याला अमृतात घातलं, दुधात घातलं तर तो तत्काल मरून जातो. तसं ज्यांनी जन्मोजन्मी ह्या विषयांचं सेवन केलेलं आहे, तर असे लोक अशी शंका करतात आणि ते काय म्हणतात, काय हरकत नाही. अहो तुमच्याच म्हणण्यावरून असं सिद्ध होतं तर विषयाद्वारा जे सुख अभिव्यक्त होतं ते कोणाचं सुख अभिव्यक्त होतं, ब्रह्माचं सुख अभिव्यक्त होतं. याचाच अर्थ जर आम्हाला अधिक सुख आणि अधिक किंवा व्यापक सुख कोणाचं आहे, ब्रह्माचं. मग आम्हाला जर अधिक सुखाची अभिव्यक्ती करायची झाली तर अधिक विषय संपादन केले पाहिजेत असं सांगतात. जसे दुःखिया दुःखाची जिव्हार काय ती होई, त्या दुःखी माणसाला काय वाटतं, दुःखच काय आहे जिव्हार. त्या मनुष्याला या ठिकाणी अशा प्रकारच्या युक्ती सुचतात आणि अशा प्रकारचे अर्थ करतो. गुरुवर्य वैकुंठमाशी धुंडा महाराज गोष्ट सांगायची की एकदा मासे विकणाऱ्या त्या कोळ्याच्या स्त्रिया बाजारात गेल्या. नंतर बाजारात त्या मासे विकून परत येत होत्या. त्यांच्या त्या टोपलीमध्ये मासे विकून त्या टोपल्या त्या डोक्यावर घेऊन आल्या. पण मध्येच त्यांना काय झाली, रात्र झाली. तेव्हा एक माळीबाबाचं दुकान होतं, त्याच्यामध्ये त्या म्हटल्या की बाबा आम्हाला आज रात्रीचं इथं थांबलं तर चालेल का. तर म्हणलं काय हरकत नाही, मी रात्री दुकान बंद करतो, घरीच जात असतो, तुम्ही इथं राहा, सकाळी जा. त्याप्रमाणे त्या सर्व स्त्रिया त्या ठिकाणी झोपल्या. झोपल्यानंतर त्या सारख्या तळमळ करायला लागल्या या अंगाच्या त्या अंगावर. ते एक मैत्रीण दुसरीला म्हणायला लागली, मला झोपच काय येत नाही, काय कळेना, झोपच येत नाही. त्याने जागेमध्ये बदल झाल्यामुळं होतं असं कधी. त्यामुळे तसं मला कधी होत नाही, मी तर कुठे पण जाताना ठेच लागली खाली पडले तरी झोपी जाते, पण मला आज मात्र झोप येत नाही. याचं काय कारण आहे. तर तिने सांगितलं त्याचं असं आहे की इथं काहीतरी दुर्गंध सुटलेला आहे. कारण त्यांना ते माशाचा जो वास आहे त्या वासाची सवय झालेली होती. फुलांचा वास हा त्यांना सुगंध वाटला नाही. मग त्यांनी सांगितलं मग काय करायचं. ते म्हणे आपापल्या पाट्या ज्या आहेत ना डोक्यावर घेऊन झोपा. ते झोपल्या तर ते म्हणे माळी बाबा दरवाजा वाजायला लागला तरी ते उठेनात. कारण का, दुःखी या दुःखाची जिव्हार. तसं हा अशी युक्ती काढतो, क्लुप्ती करतो. यावर कोणी असे म्हणेल की विषय सुख हे जर तुमच्या मते ब्रह्मसुखच आहे, विषय सुख सुद्धा काय आहे, ब्रह्मसुखच आहे, तर पुष्कळ विषय संपादन करून नित्य ब्रह्मसुखाचा अनुभव घेणे हाच मोक्ष होईल. काय करायचं, जितके जितके विषय अधिक संपादन करू तितक्या ब्रह्मसुखाचा अनुभव आपल्याला अधिक येईल. ऐक नाही, हे ज्या वेळेला आपल्याला अंतःकरणात वाटतं खरं आहे बरं का, असं वाटलं का समजायचं आपण ह्याच जातीचे आहेत. ऐक नाही, विषय सुख हे जर तुमच्या मते ब्रह्मसुखच आहे, तर पुष्कळ विषय संपादन करून नित्य ब्रह्मसुखाचा अनुभव घेणे हाच मोक्ष होईल. मग सर्व विषय सौख्य परित्याग करून करावायचे काय. तुम्हाला विषय सुख जर अधिक भोगायचं असेल, आपलं ब्रह्मसुख अधिक भोगायचं असेल तर काय, अधिक विषय संपादन केले पाहिजे. आणि तुम्ही तर इथं काय सांगितलंय ग्रंथात अधिकारी सांगताना त्याच्यामध्ये एक षट संपत्तीमध्ये महत्वाचं एक सांगितलेलं कोणतं, उपरम आहे की नाही. आणि उपरमाचा अर्थ काय केलाय, उपरम याचा थोडक्यात अर्थ संन्यास असा आहे, असं केला की नाही. म्हणजे काय, पुन्हा अधिकारी सांगताना काय, ज्याने या जन्मात किंवा पूर्वजन्मात काय केलं, निष्काम कर्म आणि उपासना करून अंतःकरणाची शुद्धी आणि स्थिरता संपादन करून पुढे काय, आवरण भंग म्हणजे अज्ञान निवृत्तीसाठी जो साधन चतुष्टय संपन्न झाला आहे. आणि विवेक नुसार वैराग्य चालत नाही, विवेकासहित वैराग्याचे बळ झालं ना. तसे नाही, समाधी षटक सुद्धा पाहिजे आणि मुमुक्षुत्वही पाहिजे, एवढ्या साधनांनी संपन्न पाहिजे. आणि त्याला सांगितलं विधीपूर्वक त्याने सर्व कर्मांचा परित्याग करायचा. आणि श्री गुरूंच्या चरणाजवळ काय स्रोत काय, ब्रह्म श्रोत्रियम तस्मात् गुरुम प्रपद्येत जिज्ञासो श्रेयमुत्तमम. आणि त्या गुरूंच्या शरणागत व्हायचं कसं, समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. उपनिषद सांगतात आपले हातामध्ये समिधा घ्यायच्या आणि ह्या समिधा त्याच्या चरणी समर्पित करायचा. हे काष्ट जसं यज्ञात आहुती देतो तसं माझं काया वाचा मन मी तुम्हाला समर्पण केलेलं आहे, आता माझा मी न राहिलो, असं त्याला समर्पण करायचं. अहो एवढा त्याग करायचा. आणि विधीपूर्वक कर्माचा पुन्हा काय करायचा, परित्याग करायचा, संन्यास घ्यायचा. आणि पुन्हा मग संन्यास श्रवणम करूयात, मग संन्यास घेऊन श्रवण करायचं. अहो पण संन्यास घ्यायचीच गरज काय, जर विषय सौख्य विषय सुख ब्रह्मसुख हे विषयाच्या द्वारा अभिव्यक्त होतं. अनेक प्रकारच्या विषयांनी जर ब्रह्मसुखाची अभिव्यक्ती होत असेल तर त्याग करायचा कशाला. आणि मग सांगता काय, त्यागे न एके अमृतत्व मानशो, त्याग केल्याशिवाय ह्या अमृतत्वाची ब्रह्मसुखाची प्राप्ती होत नाही, असं म्हणण्याची काय आवश्यकता आहे. काही ह्या लोकांना कळलं नाही, म्हणून ते लोक म्हणतात हे
संन्यासी ब्रह्मचारी यांना नीट कपडे मिळत नाही, हे यांना कोणी राहायला जागा देत नाही, यांना कोणी मधुकरी देत नाही, कायम त्यांच्या अर्धपोटी राहतात. याचं कारणच हे म्हणे त्यांना शाप लागले स्त्रियांचे. त्या ठिकाणी लग्न केलं, विधीपूर्वक पाणीग्रहण केलं आणि पुन्हा म्हणतो का विधीपूर्वक कर्माचा परित्याग मध्ये पत्नी दारा सगळ्यांना सोडून दिलं. त्यांचा लागला ना शाप आणि म्हणून यांना असं होतं. ते पूर्वमीमांसक जे आहे ना ते म्हणतात असं होतं. ब्रह्मचारी ज्या आईवडिलांनी जन्म दिला ते सुद्धा विचारी ना, कारण मातृदेवो भव पितृदेवो भव आचारसंहितेचा भंग केला आहे की नाही. मग यांना आणीबाणी आहे की नाही. कुठंच काही यांना कोणी थारा देत नाही असं म्हणतात. आणि म्हणून ते पूर्वमीमांसकाचा हाच सिद्धांत आहे. म्हणून या ठिकाणी सांगतात की अशा प्रकारचा ब्रह्मसुखाचा अनुभव घ्यायचा म्हणलं तर काय केलं पाहिजे, अधिक विषय संपादन केले पाहिजेत असं त्यांचं ठाम मत आहे. आणि आपल्या वेदातलेच काही प्रमाणे घेतात आणि त्या प्रमाणाप्रमाणे ते सांगतात. पुत्रतंतू काय प्रजातंतू मा व्यवच्छेशी, प्रजेचा प्रवाह जो आहे तो तंतू प्रवाह रूपाने त्याचा कधीही व्यवच्छेद करू नको. याचा अर्थ लग्न केलंच पाहिजे आहे की नाही, असं वेद सांगतो की नाही. जर तुम्ही ब्रह्मचारी राहिले, संन्यास घेतला तर ह्या नियमाचं पालन होईल का तुमच्याकडून. नंतर तुम्हाला यज्ञ दररोज करायला सांगितलं, अग्निहोत्र सपत्नी करावं लागतं. याचा अर्थ वेदाचं म्हणणं काय आहे, या वेदाचं म्हणणंच असं आहे. पण ह्याचं वेदाचं यांना मनोगतही कळलेलं नसतं. यांच्या असणारी जी विषय लालसा ती पूर्ण करण्यासाठी त्यांचं डोकं असं चालतं आणि अशी प्रमाणं पुढं करतात. पुष्कळ विषय संपादन करून नित्य ब्रह्मसुखाचा अनुभव घेणे हाच मोक्ष होईल. मग सर्व विषय सौख्य परित्याग करून करावयाचे ते काय, म्हणजे विषय सुख. मग तुम्ही काय म्हणाल की असं सर्व विषय सौख्यचा त्याग करून काय करायचे, परित्याग करण्याची गरज नाही. आता जे संप्रदाय नाही, कालच एकाने विचारले किंवा अशा प्रकारचे हे जे संप्रदाय सांगतात विषयाचा त्याग करण्याची अजिबात गरज नाही, आम्हाला तर हे बरे वाटतात त्यांनी सांगितलं. कारण तुमच्याकडं नुसता त्याग म्हणजे याच्यामध्ये नाही. मी म्हटलं तुला बरं वाटतंय ना, काय हरकत नाही, ते तर तसं केलं तरी चालेल. कारण का त्याचं ती प्रकारची इच्छाच आहे ना. तर त्याला काय वाटतं, ते बरं वाटतं म्हणजे त्याला उलट काय वाटतं, आपल्या इच्छेच्या पूर्ततेसाठी हे काय आहेत, उपोद्बलक आहेत. आणि अशा संप्रदायाची भरभराट पण होती. वारकरी संप्रदाय का वाढत नाही म्हणे सीमा सुद्धा उल्लंघन करेना, कधीच नाही करायचा. कारण तो खरा आहे, तो त्यागी सांगणार आहे. याची गिराईक हे सोन्या काय हिऱ्या मोत्याचं दुकान आहे, हे काय बटाट्याचं कांद्याचं दुकान नाही वारकरी म्हणजे. ब्रह्मा अतिरिक्त सौख्य कोठेही नाही, विषय सौख्यही ब्रह्मसौख्यच आहे हे खरे. तथापि दुःख संबंध रहित केवळ सुखाची सर्व पुरुषांना इच्छा आहे. आता त्याला म्हणतात काय हरकत नाही, लोकांना ब्रह्मसुखाची इच्छा आहे. परंतु तूच सांग बरं, लोकांना इच्छा आहे ती दुःखाने मिश्रित असणाऱ्या सुखाची इच्छा आहे का दुःखाचा लेश सुद्धा नसावा त्या सुखाचा, म्हणजे दुःख संबंध लेशाने यत्किंचितही दुःख नसावं अशा प्रकारचं निर्भेळ सुख, विशुद्ध स्वरूपातलं सुख जीवांना अपेक्षित आहे की नाही. खरं तुम्ही आपल्या मनालाच विचारा. जर मनाला विचारलं तर आपल्याला थोडंसं दुःख असलं चालतं का, थोडं नको, दुःखाचा संबंध नको, असंच सुख अपेक्षित आहे की नाही. हे जर विषय आपण चांगले समजावून घेतले ना, तर आपल्याला कीर्तन प्रवचनाला एवढं गीतेचा हा दुसरा तरंग आणि पहिला तरंग हेच भांडवल पुष्कळ होतं. म्हणजे याची आवश्यकता आहे चिंतनात. असे मी पाहिले की ज्या याच्यामध्ये महाराष्ट्रात विशेष वक्ते म्हणून ज्यांची प्रसिद्धी, ते नेहमी हे दुःख निवारण आणि सुखप्राप्ती ह्या विषया संबंधाने बोलतात. पण तो जिव्हाळ्याचा विषय समाजाचा, त्यामुळं जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे त्याच्या आपल्याला जरी वाटलं त्याच्यात पुनरावृत्ती, तरी सुद्धा बारकाईनं विचार करीत गेलं तर त्यांचं सुद्धा सूक्ष्म बुद्धीला विचार प्रवण करतो आपण आणि त्यामुळे त्यांची प्रवृत्ती वेदांत विचारामध्ये होऊ शकतो. म्हणून हे गोष्ट जे आहेत ह्या चांगल्या समजून घेतल्या पाहिजे. त्यांच्या बोलीभाषेत आपल्याला ह्या समजावून सांगता आले पाहिजे. भले त्याची परिभाषा दुःखाची आत्यंतिक म्हणजे काय, लयरूप निवृत्ती काय, जे पाहिजे त्याचा अर्थ समजून सांगितला म्हणजे झालं. ती परिभाषा वापरलीच पाहिजे असं काही नाही. पण अशा सोप्या भाषेत सांगण्यासाठी ह्या संतांनी, तुकाराम महाराजांनी, ते महाराज सांगत असतात किती अवघड गोष्टी सोप्या करून सांगितल्या की नाही, बरोबर आहे ना. पण अवघड गोष्टी कोणत्या सोप्या केल्यात हे पहिलं अवघड कळलं तर कळेल की नाही. म्हणून अवघडाचं सोपं कसं करता येईल हे कळण्यासाठी पहिलं काय कळलं पाहिजे, अवघड कळलं पाहिजे. म्हणून आपण हे विचारसागर, वृत्ती प्रभाकर, पंचदशी, ज्ञानेश्वरीचा पांगता अर्थ, अन्वयपूर्वक अर्थ, त्यातल्या प्रक्रिया, या सगळ्या 4 वर्षात भरपूर संपादन करून ठेवायचं. म्हणजे मग पुढे आपल्याला कोणाच्या तोंडाकडे जास्त पाहावं लागत नाही कुठेही. तर आता सांगतात
विषय सौख्यही ब्रह्मसौख्यच आहे हे खरे, तथापि दुःख संबंधरहित केवळ सुखाची सर्व पुरुषांना इच्छा आहे. लोकांना जी सर्व पुरुषांना इच्छा आहे ती दुःख संबंधरहित सुखाची इच्छा आहे. असे केवळ सुख विषय भोगात नाही. असं केवळ सुख आहे का? विषय म्हटलं की त्याच्यामध्ये दुःख हे मिळणार आहे की नाही. धन आहे सुख, त्याच्या पाठीमागे अनर्थ किती आहे. धनाने बरं वाटतं पण त्याच्या पाठीमागे अनर्थ किती आहे. जसं ती बाईनाबाई म्हणतात ना, काय अरे संसार संसार जसा तवा काय तवा चुल्यावर आणि आधी हाताला चटके मग मिळते भाकर. याचा अर्थ भाकर याच्यासाठी सुख आहे काय का दुःख मिश्रित सुख आहे. ते आपल्याला ते नाही समजा, आधी हाताला चटके नाही काय नाही पण भाकर मिळते आहे की नाही. पण त्यांचं उदाहरण दिलंय त्यांनी, म्हणजे दुःख संबंधरहित सुख ह्या संसारामध्ये कुठेही मिळत नाही, विषयामध्ये मिळत नाही. इतकेच नाही तर विषय सुखोपभोगकाली विषयी पुरुषांना सुखोपभोगापेक्षा कोट्यावधी पट दुःख भोगावे लागते असा सर्वांना अनुभव आहे. तर विषयाचा सुखाचा भोग होतो त्या विषय सुखाच्या भोगकाली सुद्धा जेवढं सुख मिळतं त्याच्यापेक्षा अनंत पटीनं दुःख त्यांना भोगावं लागतं असं सांगतात. आपल्याला त्यांनी सांगितलं ना, साधं धन आहे, धन प्राप्त झाल्यावर बरं वाटतं, लोकांना घर बांधल्यावर बरं वाटतं, परंतु विहिरीवर बागायत पिकवताना बरं वाटतं, पण ती विहीर पावी काय खणून आणि घर पाहावं बांधून आहे की नाही. दुःखच आहे की नाही त्याच्यामध्ये. ते करताना किती कष्ट होतात त्यांना याच्यामध्ये. म्हणून या ठिकाणी त्यांना जे सुख मिळतं ते निर्वेळ सुख मिळतं का? उलट जितकं सुख मिळतं त्याच्या अनंत पटीनं त्याच्या ठिकाणी दुःखच भोगावं लागतं. म्हणूनच विवेकी पुरुष विषय सुखाची इच्छा न करता केवळ सुखरूप जे ब्रह्म त्याची इच्छा करतात. आता जे अविचारी आहेत आपल्या सांगितलेले त्या अविचारी पुरुषांना त्याच्यामध्ये काही सुख वाटत नाही, उलट त्यांना काय दुःखाची जिव्हार. हा विचार काय, ग्रंथाचं नाव आहे विचारसागर. त्यामुळे हा कोणासाठी? विचारी पुरुषासाठी. विचारी पुरुषांना मात्र असा निश्चय होतो की ह्या संसारामध्ये संसार दुःख मूळ चौकडे इंगळ. त्यांना वाटतं म्हणून रुसलो संसारा सर्प हा विखार पांढरा तुझशी अंतर रे दातार या दावेदारा निमित्त येणे मज भोगविल्या खानी नसता छंद लाविला मनी माजलो मी माझे भ्रमणी झाली किंवा केली बोडणी विटंबना. अशा प्रकारचं त्यांना वाटतं. या संसारामध्ये एक क्षण देखील कुठल्याही प्रकारची विश्रांती नाही, क्षण एक तोही नाही विसावा असं याचं स्वरूप आहे. तर आगा विषयाचे कांदे वाटूनी तयाचा रसू घे जे पिळवणी तया नाम अमृत ठेवणी जैसे अमृत होणे काय दैसे अमर होणे तैसी संसारी का सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी कैची सुखनिद्रा अंथरुणी इंगळाच्या. ऐके नाही या मृत्यू लोकाचं किती उपराट आहे. येथ जरी अवचटे अर्जुना अवचटे जन्मलाशी तू तरी झडझडोनी वैला निघ ये भक्तीचे वाटे लाग जिया पावशी अव्यंग निर्धाम माझे. अशा प्रकारचं हे जो विचारवान पुरुष आहे त्याच्या ठिकाणी अविचारी पुरुषाचा काय हा विषयच नाही. म्हणून त्यांनी सांगितलं कोणताही विचारी मनुष्य त्याला असं वाटू शकतं की नाही विषय भोग जेव्हा मला मिळतो त्या विषय भोगकाली जे सुख होतं ते सुख मला दुःख संबंधाच्या लेशाने रहित तर नाहीच नाही, परंतु जास्तीत जास्त संबंध कोणाचा आहे? अनंत पटीनं दुःखाचाच संबंध त्याच्या ठिकाणी आहे. साधं धनाचे अनर्थ सांगताना नाथ महाराजांनी भागवतामध्ये 15 अनर्थ सांगितलेले. धन मिळवताना सुख, रक्षण करताना दुःख, गेलं तरी दुःखच दुःख आहे की नाही. किती लोक कष्टाने धन मिळवतात आणि वेडे का झाले? तर कुठं पण आमच्या गावाकडे एक मनुष्य होत, तर तो मनुष्य आहे ना तर त्याच्या मरणाच्या काळात तो वेडा झाला आणि तो म्हणायचा एक कडे इथं पुरली एक कडे तिथं पुरली आणि असं म्हणताना वेडा होऊन मरून गेला. कारण ते जे धन होतं त्या धनाचं त्याला ते धन सापडलं नाही. त्या धनासाठी त्यांनी प्रयत्न केले, सापडलं नाही. 7 कडा आहे म्हणायचा आणि काय रात्रीचा उठला की तिथं जाऊन बसायचा आणि एक छोटी काडी घ्यायचा आणि ती उकरत बसायचा. आता वेड्याचंच लक्षण आहे की नाही. म्हणजे याचा अर्थ काय? त्या धनाने त्याला सुख दिलं का दुःख दिलं? दुःख दिलं. म्हणूनच विवेकी पुरुष विषय सुखाची इच्छा न करता केवळ सुखरूप जे ब्रह्म त्याची इच्छा करतात. विवेकी पुरुष जो आहे तो कशाची इच्छा करतो? फक्त केवळ सुखाची इच्छा करतो. आणि केवळ सुख कुठे आहे? ब्रह्मस्वरूपाची. मग लोकांना ब्रह्मप्राप्तीचीच इच्छा आहे की नाही?
आहे. म्हणून शास्त्र श्रवणाने व प्रत्यक्ष सुखानुभवावरून मोक्षाच्या ब्रह्मप्राप्तिरूप द्वितीय अंशाची इच्छा होणे संभवनीय आहे. मग तो म्हणतो ज्या विषयाचं ज्ञान नाही, ज्याचा अनुभव नाही, त्याची इच्छा होत नाही. जर एखाद्याने जरी त्याला अनुभव नसला, अजून ज्ञान नसलं, तरी सुद्धा शास्त्र श्रवणाने त्याला जर परोक्ष ज्ञान झालं तर त्या परोक्ष ज्ञानाचं अपरोक्ष ज्ञान होण्यासाठी तो प्रवृत्त होईल की नाही, म्हणजेच ब्रह्मप्राप्तीची इच्छा करेल की नाही, करेल. म्हणून सांगतात शास्त्र श्रवणाने व प्रत्यक्ष सुखानु, एक तर शास्त्र श्रवणाने होणं शक्य आहे किंवा त्याला प्रत्यक्ष काय कळणं, विषय सुखाचा काय आहे, अनुभव आहे, यावरून मोक्षाच्या ब्रह्मप्राप्ती रूप द्वितीय अंशाची इच्छा होणे संभवनीय आहे. द्वितीय अंश जो ब्रह्मप्राप्ती त्याची सुद्धा त्याला इच्छा होणं शक्य आहे असं सांगतात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश